देखिए ये जो क्वेश्चन है बहुत ही सरल क्वेश्चन है, इसको ज़्यादा हाइपर मत लीजिएगा। समझ में आया? बहुत ही सरल क्वेश्चन में क्या बोला गया है कि एका 2 अंकी संख्येची 1/2 ही तिच्या 1/3 पेक्षा 12ने मोठी आहे, तर त्या संख्येतील अंकांची बेरीज किती? सबसे पहले तो हमें अंक निकालना है। जो संख्या आती है ना वो पहले संख्या निकालना है, पहले संख्या काढायचं आहे, मग त्या संख्येतील जे काही अंक असतील त्यांची बेरीज किती होते ते बघायचं आहे। समीकरण बनाते समय बहुत ही दिमाग से वो ध्यान में रखना कि किस तरीके से बनाते हैं समीकरण। अब देख लीजिए, एका 2 अंकी संख्येची म्हणजे x ची आला लक्षात? समजलं? आपल्याला माहित ना आपण x घ्यायचं ना, समीकरण कैसे बनाते वो मैं आपको पढ़ा रहा हूँ, ध्यान में रखना कभी भी। x ची काय? x ची 1/2 ही तिच्याच म्हणजेच काय? xच्याच, तिच्याच म्हणजे xच्याच, xच्या 1/3 आता कोण कोणापेक्षा मोठी आहे? पेक्षा म्हणजे हिच्यापेक्षा ही मोठी आहे, हिच्यापेक्षा ही मोठी आहे, तर आपण इथं +12 लिहू। जो जिच्यापेक्षा मोठी आहे तर जी मोठी आहे तिथं प्लस लागेल, लक्षात ठेवायचं। समीकरण बनलं। आता बघा कशा प्रकारे करायचं की 12 + x जिथं ची आहे तिथं गुणाकार 1/2 बरोबर x गुणिला 1/3। समीकरण बनला की नाही बनला? आता बघा 12 + x गुणिला 1 x भागिला 2 बरोबर x गुणिला x/3 आलं लक्षात? आता x एकाकडे आणा आणि हे जे संख्या आहे ते एकाकडे न्या, बरोबर? मग आता 12 बरोबर x/2। आता हे करायचं 12 इकडे आला तर हा काय करणार? हा प्लस आहे, लक्षपूर्वक आहे का? अब ध्यान में रखना है कि x/2 किंवा याला असं करून घ्या x/2 - x/3 बरोबर 12। हाँ सिंपल होईल तुम्हारा, इसको ऐसे भी कर सकते हैं। समझ में आया? ये इक्वल टू का इधर आ गया माइनस हो गया, समझला? आता तिरपा गुणाकार करा, 3 आहे का 3x वजा 2 का 2 भागिला 3 दुनी 6 बरोबर 12। समजला? 3 मधून 2 गेला 1x भागिला 6 बरोबर 12। मग x बरोबर 12 हा भागाकाराचा तिकडे जाणार 6 भागिला 1, तर x बरोबर 72। संख्या काय निघाली? 72। मग प्रश्न काय विचारला आहे तर त्या संख्येतील अंकांची बेरीज किती? संख्या तर निघाली 72 म्हणजे 7 + 2 बरोबर 9। हा आपला फाइनल आंसर आलेला आहे। कळलं? कितना इजी क्वेश्चन है। लिखते बराबर हमको ऐसा लगा कि बहुत सरल है, लेकिन जब हम सॉल्व करने बैठे तो शुरुआत कहाँ से करना है, x किधर लाना है, प्लस किधर डालना है, 12 किधर ऐड करना है, ये हमें नहीं ना पता। समझ में आया? तो सबसे पहले आप कॉन्सेप्ट देखो, क्वेश्चन को पढ़ो 2-3 बार आणि त्याच्यानंतर लक्षात येईल आपल्याला की आपल्याला प्लस कुठं करायचं आहे, माइनस कुठं करायचं आहे, +12 कुठं ठेवायचं आहे, 1/2 कुठं करायचं आहे, अशा प्रकारे। समझला? क्वेश्चन को 2-3 बार पढ़िए, उसके बाद में समझ में आ जाता है कि इसको सॉल्व कैसे करते हैं। समझ में आया? आपको समझ में आया? नहीं आया होगा तो वीडियो को फिर से रिवाइंड करिएगा, फिर से देखिएगा, जरूर समझ में आएगा। ठीक है?